प्रभाग 19 वसरणी येथे भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला। मतदारांशी थेट संवाद। नांदेड आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। वसरणी येथील ऐतिहासिक हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे नेते अमरभाऊ राजूरकर आणि चैतन्य बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून रीतसर प्रारंभ करण्यात आला। हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आणि नारळ फोडून विजयाचा संकल्प करण्यात आला। प्रचाराच्या शुभारंभानंतर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वसरणी भागातील नागरिकांच्या भेटी घेतल्या। स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत असताना सरकारच्या योजना आणि प्रभागाचा विकास या मुद्द्यांवर भर देण्यात आला। यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डोर टू डोर प्रचारादरम्यान मतदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। भारतीय जनता पक्षातर्फे महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 19 वसरणी या भागामध्ये आमचे चारही उमेदवार अभिषेक चौधे, आमच्या दीपाली मोरे, आमच्या काकडे काकू, तसेच आमच्या राजू काळे यांचे मिसेस अनुराधा काळे, त्या चौघांचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम, आम्ही प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे आणि नक्कीच ह्या भागामध्ये चांगलं समर्थन भारतीय जनता पक्षाला आहे। आपण बघत आहात की हजारोच्या संख्येने लोक, महिला, पुरुष सर्वजण इथे ह्या प्रचार सभेमध्ये सामील झालेले आहेत आणि मला वाटतं की चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। आणि ह्यापूर्वी सुद्धा आमच्या ह्या वसरणी भागामध्ये जे वसरणी भाग आहे, वसरणी भागामधून अशोकराव चव्हाण साहेबांनी, मोरे साहेब जे आमचे मागे जेव्हा नगरसेवक होते त्या नगरसेवक म्हणून या वसरणी भागाला महापौर करण्याचा मान अशोक चव्हाण साहेबांनी त्या काळी दिला होता। त्यामुळे इथली जनता नक्कीच अशोकराव चव्हाण साहेबांच्या मागे राहील। आमचे सर्व उमेदवार एकदम सक्षम आहेत, शिकलेले आहेत, व्यवस्थित आहेत। आमचे जुने नेते होते धोंडोबा काकडे, त्यांच्या पत्नीला सुद्धा आम्ही उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्या घराण्याला उमेदवारी दिलेली आहे। राजू काळे आमचे रिपीट झालेले आहेत, त्यांच्या मिसेसला आम्ही दिलेली आहे। दीपाली मोरे पण आमची डबल होती आहे। आमचे भाजपचे जुने जे आमचे अभिषेक चौधे आहेत, खूप दिवसापासून काम करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। 4 जणांचा आमचा हा पॅनल अतिशय सक्षम, चांगला आणि लोकांना न्याय देणारा हा आमचा पॅनल राहणार आहे। त्यामुळे या भागातली जनता ही भाजपच्या मागे आहे। आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांचं आव्हान आहे। महाविकास आघाडी पूर्णपणे छतरबितर झालेली आहे, फुटलेली आहे। शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी, कुठं त्यांची युती आहे, कुठं एकमेकाच्या विरोधात आहे। आता कसं आहे की सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सक्षम उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची विविध प्रभागात विविध लोकांशी आमची कॉम्पिटिशन होणार आहे। तर मला वाटतं की नांदेड मधली जनता एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाला दिल्याशिवाय राहणार नाही।